जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपल्याला बिर्याणी चुलीवर काय लागणार होती कारण आमचा बी गॅस संपला रे. मग काय इकडे बघा सगळे आपलं फौज पाठवत तयार होता. शेपने इकडे जाळ लावायला सुरुवात केली आणि इकडेच देशी जुगाडा केला निरमा एसेल मिक्स. भांडी काळी होता कामा नाही हो. मग इकडे निखिलनं राईस भिजवायला सुरुवात केली आणि आम्ही राईसचं भांडं पाणी ठेवून बॉइलिंगसाठी तिकडे चुलीवर घेऊन गेलो. एवढ्या तिकडे बाकीची भांडी लावलीत आणि त्यात तूप, आलं लसूण पेस्ट, मिरची पेस्ट हे सगळं टाकायला सुरुवात केली. मॅरिनेशन पहिला करावं लागते हो. मग काय इकडं कोथमीर पुदिना टाकायला सुरुवात केली. निखिलला म्हणलं भावा तो दही फोड, बाकी तो पावडर मसाला ते सगळं टाकून घेतो. मग काय हळद मिरची पावडर वगैरे सगळं मी टाकायला सुरुवात केली आणि सूरजला इकडं व्हेज बिर्याणीचं कटिंग करत होते. मग काय मीठ त्याने टाकायला सुरुवात केली. ते टाकल्यानंतर मग काय फ्राय कांदा कुठं मागं राहते, पहिला फ्राय कांदा टाकायला लागते. फ्राय कांदा टाकला, निखिलला थोडं म्हणलं मिक्स कर. त्यानंतर मग काय दही सगळं असं मस्तमध्ये फेटायला सुरुवात केली मित्रांनो. आणि आवश्यकतेनुसार सगळ्या बिर्याणीच्या भांड्यामध्ये दही टाकलं. मग मी आणि निखिल सगळं मॅरिनेशन एकत्र करायला लागलो. राईसचं पाणी उकळलं होतं, मग राईस स्ट्रेन केला भिजवलेला आणि राईसच्या भांड्यात टाकला राईस उकळण्यासाठी. आणि का राईस बॉईल झाला शिजला हे ओळखल्यानंतर मग काय थर लावायलाच प्रोसेस चालू होती. सूरजदा आणि शेफ थर लावत होते आणि अशा प्रकारे व्हेजचा राईस आपण वेगळा स्टेनरमध्ये काढला व्हेजसाठी. आणि राईस आपली फायनली बिर्याणी तयार होऊन दमसाठी रेडी झाली मित्रांनो. ही अशी दम लावली बघा. आणि वारं घालायला माणूस पाहिजे असलं तर सांगा. पुढं बघा वारं नुसता फडफड 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 फाड 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 सुट्टी नॉटच विषय हार्डच. सारखं बघून हसू आलं. तुम्हाला हसू आलं तर कमेंट करून सांगा. चिकन हा पार्सल. मग काय चिकन हाफ पार्सल आपण सुट्टी देतो वे. ये गे हा फुल सुट्टी नॉट. त्यानंतर मग चिकन लॉलीपॉप हाफ आलतं ड्रायमध्ये ते पण सोडलं बघा असं सरसरीत. त्यानंतर निखिलकडे पार्सल करायला लागला बिर्याणीचे. एकवर एक चिकन मटन व्हेज सगळ्या बिर्याणीचे ऑर्डर चालू होत्या मित्रांनो. तुम्ही कधी येत आहे दमराजा बिर्याणीचा आस्वाद घ्यायला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता तुमच्या बॉला फॉलो करा. पुन्हा भेटून एक ब्लॉग देतो.